व्हॉट इज SQ म्हणजे स्पिरिच्युअल क्वोशंट म्हणजे काय. या मोठमोठ्या कंपनी ह्या तुम्हाला जर प्रॉडक्टिव्ह आणि हॅपी व्हायचं असेल तर ते लोक मेडिटेशन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या कंपन्यामध्ये वापरत आहेत. म्हणजे गुगलसारख्या मोठमोठ्या कंपन्या त्यांच्याकडे सतत ह्या गोष्टी केल्या जातात, समजलं ना. त्यामुळे ह्याचं महत्त्व लोकांना कळूच चुकलेलं आहे स्पिरिच्युअल क्वोशंटचं. सद्गुरूंनी जो तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात हा जो विषय मांडला आहे ना, त्या विषयामध्ये सद्गुरूंनी 7 क मांडलेले आहेत. हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. 7 क: कष्ट, कर्तव्य, कल्पकता, कौशल्य, करुणा, नंतर कौतुक आणि कृतज्ञता, असे 7 क मांडलेले आहेत. आणि शेवटी ब्लेस ऑल म्हटलेलं आहे. मी नुसतं लव वर्क नाही आणि ब्लेस ऑल. तर मला मजा वाटली सद्गुरूंची की सद्गुरूंनी याच्यामध्ये सगळ्या गोष्टी चपखल बसवलेल्या आहेत. म्हणजे हल्लीच्या मॅनेजमेंटमध्ये जे काही बोलतात तर ते सद्गुरूंनी अगोदरच मांडलेलं असतं, हे आपल्याला दिसून येतं. कारण हल्ली इंटेलिजन्स क्वोशंट, इमोशनल क्वोशंट आणि स्पिरिच्युअल क्वोशंट. स्पिरिच्युअल क्वोशंट ज्याला म्हणतो, स्पिरिच्युअल क्वोशंट, त्याला सद्गुरूंनी ह्या 2 गोष्टी सांगितल्या, कृतज्ञता आणि ब्लेस ऑल. आता एक स्पिरिच्युअल क्वोशंट म्हणजे काय की थोडीशी स्पिरिच्युअल बेस पाहिजे माणसाला. एखादं नेतृत्व करतो, एखादा मॅनेजर म्हणा, नेतृत्व म्हणजे फक्त टॉप लेवल नाही, लक्षात ठेवा. नेतृत्व ॲट एवढी लेवल. तर जो माणूस नेतृत्व करत असतो किंवा जो मॅनेजरियल लेवलला असतो त्यालासुद्धा स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड थोडंसं पाहिजे, असं आता लोकांना पटायला लागलेलं आहे. जे सद्गुरूंनी अगोदर सांगितलं ते आता लोकांना पटायला लागलेलं आहे. पण अजून स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय हे पण लोकांना नीट कळत नाही आहे. त्यांना वाटतं डोळे मिटून बसणं थोडा वेळ म्हणजे स्पिरिच्युअलिटी, किंवा मेडिटेशन करणं, ब्रिदिंग करत राहणं वगैरे म्हणजे स्पिरिच्युअलिटी. दिस इज अ पार्ट ऑफ इट. ब्रिदिंग, मेडिटेशन इज पार्ट ऑफ दिस. पहिलं नॉलेज, स्पिरिच्युअल जे नॉलेज आहे ना, हे नॉलेजचं भक्कम तुमचं बेस पाहिजे. आपल्या सद्गुरूंचं महत्त्व तेच आहे की सद्गुरूंनी तुम्हाला डोळे मिटून बसायला लावलं नाही. सद्गुरूंनी तुम्हाला नॉलेजचं भक्कम पाया तुमच्याकडे निर्माण केला आहे. ज्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर आज आपण सुखाचं जीवन जगू शकतो, कळलं ना. हा जो स्पिरिच्युअल बेस आहे ना आपला, त्यांनी पक्का करून घेतलेला आहे, कळलं ना. आणि ह्याच्यासाठी त्यांनी विश्वप्रार्थना जी आपल्याला म्हणायला लावली त्याच्या मागे सद्गुरूंचं खूप मोठं थिंकिंग होतं, लक्षात ठेवायचं. तुम्हाला व्यापक करण्यासाठी सद्गुरूंनी ती विश्वप्रार्थना निर्माण केली. तुमचा विचार, एकटाचा विचार करू नको, सर्वांचा विचार कर. हा जो स्पिरिच्युअल बेस आहे ना, हा बेस त्याने आपला पक्का करून घेतला, कळलं ना. म्हणून स्पिरिच्युअलिटी, स्पिरिच्युअल क्वोशंट म्हणजे काय की स्पिरिच्युअल जो विजडम आहे ना आपल्याकडे, तो विजडम, शहाणपण, हे आपण वापरलं पाहिजे आयुष्यामध्ये. तरच आपण खऱ्या अर्थाने चांगलं नेतृत्व करू शकतो. म्हणून स्पिरिच्युअल विजडम काय आहे तर पहिली गोष्ट म्हणजे मी नेहमी म्हणतो की सर्वांमुळे मी आहे. हा पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. सर्वांमुळे मी आहे. कुठलीच गोष्ट मी एकटा करू शकत नाही, सर्वांमुळे मी करू शकतो. हे एकदा तुम्हाला समजलं ना की कृतज्ञता ही तुमच्या मनामध्ये सतत सतत तुम्हाला जाणवली पाहिजे. कृतज्ञता सतत, एकही क्षण असा जाता कामा नये की तुम्हाला कृतज्ञता वाटली नाही पाहिजे, कळलं ना. इतकं त्याला सद्गुरूंनी शब्द वापरलेला आहे. कृतज्ञतेने भरलेलं आणि कृतज्ञतेने भारलेलं, शब्द 2 वापरतात सद्गुरू. भरलेलं आणि भारलेलं. असं जेव्हा तुमचं मन होईल कृतज्ञतेने भरलेलं आणि कृतज्ञतेने भारलेलं, असं जेव्हा मन तुमचं होईल ना तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्पिरिच्युअल झाला, कळलं ना. स्पिरिच्युअल म्हणजे काय, त्याचा एक पार्ट म्हणजे सर्वांमुळे मी आहे. हा पार्ट आहे ना, ह्याच्यामध्ये सद्गुरूंचं थिंकिंग खूप मोठं आहे. आपले कुठलंही कर्म बघा, आपण जे करतो त्याला 2 बंधन आहेत. एक म्हणजे कर्तृत्वाचा मद, म्हणजे मी करतो, मी केलं, हा मद झाला,
कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद मलाच मिळाला पाहिजे. ह्या दोन बंधनामध्ये आपले कर्म अडकलेले आहे. सगळ्या कर्मामध्ये तुम्ही विचारा, कुठलंही कर्म केल्यानंतर व्हॉट इज द नीड फॉर मी, त्याच्यामध्ये मला काय मिळणार आहे तरच मी काम करणार, नाही तर करणार नाही, मला मिळणार नसेल तर. म्हणजेच कर्मफळाचा आस्वाद मलाच मिळाला पाहिजे. आणि करता कोण? मीच. चुकलो तर दुसरे. काम करताना चांगलं झालं, चुकलं काय रे तुझ्यामुळे चुकलं, झालं त्याच्यावर टाकून दिलं. ह्याला म्हणतात कर्तृत्वाचा मद. म्हणजे झालं तर मी, नाही झालं तर दुसरे. इथे उलटं पाहिजे, झालं सर्वांमुळे, नाही झालं मी जबाबदार आहे, आय एम अकाउंटेबल. ह्याला नेतृत्व म्हणतात. लक्षात ठेवा, दुसऱ्यांवर झटकून टाकणं कुठलाही गोष्ट, ह्यांनी केलं त्यांनी केलं दुसऱ्यांवर ढकलून टाकलं म्हणजे नेतृत्व नाही. अब्दुल कलाम साहेबांना त्यांनी एक कुठलं तरी त्यांचं मिशन होतं, स्पेस मिशन, SLV-3 असं काही ते होतं, मला आठवत नाही. ते मिशन आहे ना, त्यांनी ते डायरेक्टर होते त्याचे, म्हणजे इन्चार्ज त्या मिशनचे आपले कलाम साहेब. सगळेजण गर्दी झाली होती त्या दिवशी मिशन चालू करणार. सगळं गर्दी, म्हणजे संपूर्ण देश ते वाट बघत होता त्याच्यावर, काय आता स्पेसमध्ये जाणार म्हणून. आणि कॉम्प्युटरनी एका क्षणी काय म्हणतात त्याला, ते काउंटडाऊन करता करता एका समय एरर दाखवला. एरर. सगळेजण एकदम हे झाले. आता काउंटडाऊन सुरू झाला, एरर आला तर तो एरर तपासून लगेच बघितला गेला. आणि त्याच्यावर कलाम साहेबांनी डिसिजन घेतलं की विल गो अहेड. कारण त्यांनी ते सिस्टमचा सगळा विचार केला आणि सेफ्टी इज देअर, वी कॅन गो अहेड असं त्यांनी डिसिजन घेतलं. आणि त्यांनी उडवलं. पहिल्या टप्प्यातनं गेलं, दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामधनं खाली येऊन बंगालच्या उपसागरात पडलं. सगळ्या देशभर, आणि ह्या गोष्टी पहिल्यांदा तेव्हा झाल्या होत्या ना, सगळ्या देशभर हे झालं, पंतप्रधान हे सगळे. तेव्हा त्यांचे जे कॅप्टन होते, म्हणजे मेन लीडर, त्यांचा नेतृत्व ते धवनकडे होते. धवन साहेब होते त्याला, जे टोटल डायरेक्टर होते. तर धवन साहेबांनी येऊन त्याला भेटले वगैरे. त्यांना सांगितलं डोंट वरी, आपण पुन्हा प्रयत्न करू. आणि त्यांनी लगेच पत्रकारांची परिषद लावली, पत्रकार परिषद. आणि ते कलाम साहेबांना बरोबर घेऊन गेले. तर कलाम साहेबांना वाटलं आता आपली आहे, म्हणजे हे साहेब आमच्यावर ढकलणार म्हणजे तोच होता ना, मेन तोच होता, त्याचंच जबाबदारी होती ना. ही हॅज टेकन अ डिसिजन एव्हरीथिंग. धवन साहेब घेऊन गेले, ते बाजूला बसले होते. आणि त्यांनी पत्रकार परिषद आपण स्वतःच लीड केली आणि सांगितलं हे जे फेल्युअर झालं त्याला मी जबाबदार आहे म्हणून. मी जबाबदार आहे म्हणून सांगून टाकलं त्यांनी. कलाम साहेब त्यांच्याकडे असं बघायलाच लागले की एवढं माझा चूक झाली पण ते आपल्या अंगावर घेत आहेत. आणि ही मोठी चूक ना, म्हणजे राष्ट्राची मोठी चूक होती ती. आणि मग कलाम साहेब एवढे पेटले, कारण मोटिवेट झाले ना की आपला लीडर आपल्याला सांभाळतोय, आपल्याला लोकांपुढे आणत नाही आहे आणि आपले दोष आपल्या अंगावर घेतोय. तेव्हा ते एवढे पेटले. नंतर त्यांनी सांगितलं की मी एवढं जोरदार काम केलं आणि लवकरच मी ते सक्सेसफुल करून दाखवलं. आणि जेव्हा सक्सेसफुल झालं तेव्हा त्यांनी पुन्हा त्यांना घेऊन पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं हे बोलणार आज. ते बाजूला बसले, त्यांना बोलायला दिलं आणि संपूर्ण क्रेडिट त्यांना देऊन टाकलं. कळलं? असं किती लोक करू शकतील की संपूर्ण क्रेडिट दुसऱ्यांना देऊन टाकायचं आणि काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याकडे घ्यायचं. असं किती लोक करू शकतात? म्हणून ते धवन आणि ते कलाम साहेब लक्षात ठेवायचं. तर ह्याच्यातनं आपण शिकायचं आहे की नेतृत्वाची कस इकडेच लागतो. नेतृत्वाची कस की एखादा माणूस प्रयत्न करतोय खूप आणि तो फेल झाला तर ओके, नो प्रॉब्लेम, आय एम देअर. रिस्पॉन्सिबिलिटी आपली असते ना.
आणि शेवटी रिस्पॉन्सिबिलिटी आपलीच असते ना, आपण दुसऱ्यांना दोष देऊन काय उपयोग आहे. तर सांगायचा मुद्दा हा की हे जे असतं ना नेतृत्वामध्ये, की सांभाळणं एकमेकांना, आणि मी म्हटलं ना, मी ह्याच्यावर होतो ना, कर्तृत्वाचा मद हा जो विषय आहे की तिथे मी केलं नाही, सर्वांमुळे ते झालं. आणि कर्मफळाचा आस्वाद सद्गुरू म्हणतात सर्वांना देऊन टाकायचा. सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांचं कल्याण होऊ दे. मी फक्त माझं म्हणतच नाही. कुठलीही गोष्ट मी कर्म केल्यानंतर सर्वांचं भलं होऊ दे, याच्यामध्ये आपण सर्वांचा विचार करायला सुरुवात करतो. त्यामुळे कर्मफळाचा आस्वादसुद्धा आपण सर्वांना देऊन टाकतो, म्हणजे सर्वेश्वराला. इथे पण सर्वेश्वर, इथे पण सर्वेश्वर. म्हणून कृतज्ञता आणि ब्लेस ऑल. ब्लेस ऑल म्हणजे काय, सर्वांमध्ये मी आहे, त्याला त्या सर्वेश्वराची पूजा करायची. म्हणजे काय, तेव्हा सर्वांचं भलं कर, तेव्हा सर्वांचं कल्याण कर. हा विषय जो आहे ना, त्याच्यामध्ये सर्वेश्वराची उपासना आहे आणि सर्वेश्वराला फळाचा आस्वाद आहे. कळलं ना. त्यामुळे सद्गुरूंनी तुम्हाला कर्मयोग सहज साध्य करायला दिलेलं आहे, सहज. फक्त कृतज्ञता आणि ब्लेस ऑल. आणि हेच तर स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय आहे. लोकांना स्पिरिच्युअलिटी म्हणजे कठीणात कठीण करून ठेवलेलं आहे लोकांनी, आणि सद्गुरूंनी सोप्यात सोपं करून ठेवलं आहे. आता कृतज्ञता हा विषय चघळतात सगळे, जगातले लोक चघळतात, असं नाही. अमेरिकेत तर थँक्स गिव्हिंग वीक असतो हे, पण त्यांचं ते थँक्यू इथपर्यंत मर्यादित असतं. कोणी काय केलं तर थँक्यू म्हणणं, एवढं त्यांना माहीत असतं. पण कृतज्ञता कशी भरायची आणि भरायची हे फक्त सद्गुरूच सांगतात, लक्षात ठेवायचं. आणि कुठल्या कुठल्या लेवलला सांगतात, परमेश्वरापासून ते आत्मवस्तूपासून ते वस्तूपर्यंत, आणि परिस्थितीपासून ते व्यक्तीपर्यंत सगळीकडे कशी कृतज्ञता व्यक्त करायची आणि कृतज्ञताची जाणीव कशी धरायची हे फक्त आपल्याचकडे लक्षात ठेवायचं. बाकी सगळेजण थँक्स गिव्हिंग म्हणजे समजलं ना, कोणीतरी मदत केली की थँक्यू, इतकं मर्यादित त्यांचं कृतज्ञता असते. पण आपण जो विषय मांडला आहे कृतज्ञता, तो परमेश्वरापासून म्हणजे आत्मवस्तूपासून ते वस्तूंपर्यंत आपण मांडलेला आहे विषय. वस्तूंची पण कृतज्ञता का व्यक्त करायची, आणि परिस्थितीची, इव्हेंटची पण कृतज्ञता पण बाळगली पाहिजे त्या व्यक्तीपर्यंत, सगळ्यांची. त्यामुळे सगळ्यांची आपण कशी कृतज्ञता व्यक्त करायची हा विषय खूप डीप आहे, लक्षात ठेवा. आणि सद्गुरूंनीच सांगितलं आहे, कृतज्ञता इज नेक्स्ट टू गॉड. खरं म्हणजे अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, कृतज्ञता आली तुका म्हणे देव झाला. कारण कृतज्ञतेने जेवढे तुम्ही भरले जाल आणि भरले जाल ना, तेवढा अहंकार राहणारच नाही, हो की नाही. अहंकाराला जागाच नाही राहणार. म्हणून कृतज्ञता जेवढी वाढत जाईल ना, तेवढं तुमची स्पिरिच्युअल लेवल वाढत गेली म्हणून समजा. मी कमी होत जाईल ना कृतज्ञता वाढत गेली की. आणि याला स्पिरिच्युअल म्हणजे काय, ह्याच गोष्टी करायच्या असतात. तेव्हा इमोशनल इंटेलिजन्स, स्पिरिच्युअल इंटेलिजन्स आणि जनरल इंटेलिजन्स, तिन्ही गोष्टी या 7 आणि ब्लेसॉलमध्ये भरलेल्या आहेत. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.